तर आता इकडे मी काय बोले नाही. लेट आय इज इक्वल टू, आपण त्याला एक प्रेमानं नाव देणार चांगलं, x-1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट एक्स dx. ठीक आहे. आता काय करणार आहे आपण, हे फक्त जे ब्रॅकेटमध्ये आहे ते पहिल्यांदा एक्सपांड करून घेणार. त्याच्यानंतर आपल्याला हे माहिती आहे a प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय काहीतरी के असेल, तर आम्ही काय करतोय a अपॉन के प्लस बी अपॉन के प्लस सी अपॉन के हा विषय करतोय आपण. तेच करणार आता हे जे आहे ते ब्रॅकेट एक्सपांड करणार आपण. 3 टर्म्स बाहेर येतील. 3 टर्म्स आल्या की प्रत्येकाला रूट एक्सनं डिवाइड करून घेणार व्यवस्थित. आणि मग हे असं झालं, याचं इंटिग्रेशन असेल तर आम्ही काय करतो इथं इंटिग्रेशन 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 व्यवस्थित. बरोबर आहे, ते लक्षात आहे. हेच आता करणार आहोत आपण. फक्त हे केल्यानंतर हा जो रूट एक्स आहे त्याचं नेमकं काय करायचं ते तुम्हाला कळायला पाहिजे. ते तुम्हाला कळते कसं, लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला येत असतील तर. मला ते पण मी सांगणारच जर नाही आलं तर. आता बघा पहिल्यांदा एक्सपांड करून घेतो, काय होईल बघूया. इंटिग्रेशन x-1 म्हणजे काय, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. कुणाला येतोय एवढे तरी याय पाहिजे, नाही म्हणून नका. कायम लक्षात ठेवायचं a मायनस बी. इकडे लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या. a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय मिळणार, इथं मायनस असेल तर -2ab, इथं प्लस असेल तर +2ab. फॉर्म्युला कळाला. काय करणार, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय पण देऊ देत. पहिल्यांदा काय येणार a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर इथं मायनस असले की -2ab, इथं प्लस असले की +2ab. कळालं. ठीक आहे. आता सध्या तरी आम्हाला काय दिसायला लागले, मायनस आहे मध्ये म्हटल्यानंतर काय होणार, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -2ab. करूया. a स्क्वेअर, a म्हणजे कोण आहे आमचा x स्क्वेअर, म्हटल्यानंतर x चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोण -1 आहे b म्हणजे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -2ab असं होणार. b म्हणजे कोण आहे आमचा a मायनस बी असं म्हणायला लागलो ना आपण. a म्हणजे b म्हणजे मायनस साईन तिथंच आहे. b म्हणजे कोण आहे आमचा 1 म्हटल्यानंतर 1 चा स्क्वेअर -2 इंटू a इंटू b. a म्हणजे कोण x, b इंटू 1 डिवायडेड बाय रूट एक्स dx. इथंपर्यंत क्लिअर आहे. हेच करतोय आपण. बरं, याच्यानंतर काय आता आय इज इक्वल टू, हे फक्त काय सॉर्ट आउट करायची गरज नाही, वेगवेगळं करून घेऊ. आता हे काय होणार, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय रूट एक्स. त्यानंतर 1 चा स्क्वेअर 1 मध्ये प्लस आहे म्हणून प्लस 1 अपॉन रूट एक्स मायनस 2 इंटू एक्स इंटू 1 काय झालं, 2 इंटू एक्स 2x, 2x इंटू 1 2x, 2x इंटू 1 1 कसं होईल. बरं, हे कळालं, हे कळालं. आणि याच्या पुढे आपण काय लिहितोय मग dx. आता फक्त तुम्हाला काय करायचा विषय, इथून पुढचा विषय काय, या सगळ्यांना सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन देऊन टाकणार. पहिल्यांदा भाऊ भाऊ एकत्र राहत होते, आता वेगवेगळे झाले. आता प्रत्येकाला वेगवेगळं काय काय ते प्रॉपर्टीचे हिस्से करून देऊ. पहिला काय होणार बघूया, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, पहिल्याचं इंटिग्रेशन काय, तो एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर अपॉन रूट एक्स. दुसरं काय, मध्ये कोण आहे प्लस आहे, प्लस आहे तर प्लस, आपण काय तिथे डिस्टर्बन्स करणार नाही. हा dx राहिला, इथं दिलं ना नावावरती केली, प्लस इंटिग्रेशन दुसऱ्याचं. दुसरं काय 1 अपॉन रूट एक्स, 1 अपॉन रूट एक्स dx. त्यानंतर प्लस आहे काय मायनस आहे बघू, पहिला मायनस, मायनस आहे म्हटल्यानंतर मायनस मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन रूट एक्स dx. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना व्यवस्थित. आता तुम्हाला इथून पुढं लॉज ऑफ इंडायसेस माहिती पाहिजे. ते कसे आहेत, तर हा एक्स स्क्वेअर आहे बरोबर आहे, म्हणजे एक्सच्या डोक्यावरती 2 डिवायडेड बाय एक्सचा रूट आहे म्हटल्यानंतर काय असणार x⁻². हे क्लिअर आहे. आता तुम्हाला याच्यानंतर काय माहिती पाहिजे, तर लॉज ऑफ इंडायसेसमध्ये जर a/a⁻m डिवायडेड बाय a⁻n असेल तर आम्ही काय करतोय a⁻m-n करतोय. बरोबर आहे. मायनस डिव्हिजन असले की मायनस, मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस करणार. कळते. मग आता डिव्हिजन आहे म्हटल्यानंतर काय करणार मायनस. म्हणजे हे दोघं जण जे आहेत त्यांचं नेमकं काय होतंय, एक्स स्क्वेअर म्हणजे 2 मायनस काय होणार 1/2. हे तुम्हाला जर जमत नसेल तर कॅल्सीमध्ये टाकायला डोकं खात बसायचं नाही. काय येते बघूया, जसं आहे तसं 2 मायनस 1/2. ठीक आहे, कळाले. 3/2 येते पण कॅल्सीमध्ये यायला पाहिजे. कळालं. आणि काही जण पण ह्याच्यापेक्षा हुशार काय करतात, x⁻² मायनस 1/2 करायला जातात. तसं नाही, आपल्याला काय पाहिजे फक्त 2 मायनस 1/2 पाहिजे नाही, 2 मायनस 1/2 करा.
कॅल्सीमध्ये मी पुट करणार, त्याच्या एक्सच्या डोक्यावरती 2 लिहिणार, त्यातून -1/2 करणार, असला प्रकार करत बसायचं नाही. तुम्हाला काय पाहिजे, फक्त 2 -1/2 येत नाही ना, तेवढंच करा. कळाले काय बोलले मी? ठीक आहे. इंटिग्रेशन पहिलं करू. पहिलं मी काय म्हटलं आता, हे काय होणार, x⁻2 - 1/2 dx प्लस इंटिग्रेशन. आणि हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे 1/a असेल तर आम्ही त्याला कसं म्हणतोय, a⁻⁻1. जर इथं स्क्वेअर असला तर काय म्हणणार, a⁻2. तसाच आता a⁻2 किती आहे, हा 1/2 आहे म्हटल्यानंतर काय येणार, -1/2. तसंच लिहिणार इथं. x⁻2 काय झाला, -1/2 dx मायनस. आता इथं मला काय दिसतंय बघा, कॉन्स्टंट नंबरनं मल्टिप्लाय केला एकाला. कॉन्स्टंट नंबर आपण कायम ठरलेला आहे, त्याला इंटिग्रेशनच्या पहिल्यांदा बाहेर हाकलून द्यायचा. मग काढूया त्याला बाहेर. हा कॉन्स्टंट नंबर बाहेर काढू. 2 इंटिग्रेशन. आतमध्ये काय, x/√x आहे म्हणजे काय, x⁻1 आहे तो. 1 मायनस काय होणार, रूट म्हणजे 1/2 म्हणजे x⁻1 - 1/2 dx. व्हेरी क्लिअर. इथंपर्यंत व्यवस्थित समजले. याच्या पुढे काय विषय करायचा आता, फक्त ते सॉर्ट आउट करून घेऊ सगळं. आणि मग तुम्हाला रूल माहिती आहे, काय माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ x⁻n काय ते dx असलं तर इंटिग्रेशन येणार नाही, फक्त काय येणार, x⁻n+1 / n+1. हा रूल यूज करणार. हाच रूल तिथं यूज करायचा आहे. फक्त काय करू, हे सॉर्ट आउट करून घेऊया. काय होते बघा, पहिलं 2 - अर्धा म्हणजे ते काय येते, 3/2 येते dx. दुसरं प्लस. ठीक आहे. नेक्स्ट. याच्यानंतर हे काय आहे तसं, याला काय डिस्टर्ब केलं नाही आम्ही. -1/2 dx. पुढे काय, -2 मल्टिप्लाय बाय आतमध्ये कोण आहे, 1 - 1/2. हे काय होणार, x⁻1/2 dx. इथंपर्यंत क्लिअर. याच्यानंतर कुठला फॉर्म्युला, हा x⁻n dx = x⁻n+1 / n+1. म्हणजे एक्सच्या डोक्यावरती जो कोण असेल त्याच्यामध्ये +1 ऍड करणार आणि हीच टर्म n+1 वाली खाली डिव्हिजन मध्ये लिहिणार. काहीही एक्स्ट्राचं करायचं नाही. उगाच मी नाही ऍड करतो, नाही ते जरा 1/2 आले म्हणून उलट सुलट करून लिहितो, काही करायचं नाही. जसं आहे तसं ठेवायचं. समजते? हा, कॅल्सीमध्ये ते जमत असेल कॅल्सीमध्ये करून लिहा. खरं इथलं काय हलवायचं नाही, जसं आहे तसंच. I = आता याचं इंटिग्रेशन घेणार. काय होणार, x⁻3/2 + 1 / 3/2 + 1. हे मला जमते, मी करतो, करायचं नाही. कॅल्सी आहे प्लस. इथे काय होणार, x⁻−1/2 + 1 / -1/2 + 1. चालतं डोकं सगळ्यांचं एवढं. त्याच्या पुढं -2 मल्टिप्लाय बाय काय येणार, x⁻1/2 + 1 / 1/2 + 1 आणि प्लस c. का, कारण की हा साप सोडून गेलाय का. इंटिग्रेशन काय, इंटिग्रेशन गेले की आपलं +c येते. हे झालं. हे फक्त आता कॅल्सीमध्ये ऍड करून सगळं तुम्ही व्यवस्थित खाली लिहिणार, संपला विषय. हे मायनस बिनस इकडे घेणार, तसला काय प्रकार करत बसायचं नाही. मार्क पैकीच्या पैकी 4 पैकी 4. सगळ्याला +c लिहा की, 10 +c लिहा, चालतंय आपल्याला. काय नाही, काय नाही. ह्याच्या पुढची एक स्टेप आहे, काय करणार, 3/2 + 1 5/2 येते, ते आपण खाली लिहिणार फक्त. ते काय कॅल्सी आहे तुमच्याकडे, ते तुम्ही करताय. समजले? 4 मार्काचा क्वेश्चन आहे.